नमस्कार मित्रांनो, सोयाबीनची जी दाणे भरण्याची अवस्था असते ती म्हणजे सुरुवातीला कधीही बघा तुम्ही हे जे वरचे जे शेंगा लागलेले असतात हे सुरुवातीला भरत असतात आणि उशिरा जे आहेत ज्याला आपण बुडाच्या शेंगा म्हणतो हे जे आहेत हे आपल्याला उशिरा भरलेल्या बघायला मिळतात। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम येऊ शकते, ते म्हणजे झाडामध्ये जर खोड अळीचा अटॅक असेल, जर झाडामध्ये या खोड अळीचा अटॅक असेल तर हे जे शेवटी शेंगा लागलेल्या आहेत बुडाच्या हे मात्र त्या ठिकाणी भरणार नाहीत। त्याचबरोबर जेवढे दिवस झाड जे आहे हिरवे राहील तोपर्यंत झाडाच्या शेंगा व्यवस्थित तुम्हाला भरलेल्या बघायला मिळतील। साधारण आता आपलं जे सोयाबीनचं झाड आहे साधारण 81 ते 82 दिवसाचं आहे आणि वरच्या शेंगा जे आहेत साधारण आपल्या 90-95% शेंगा हे भरलेले आहेत। पाहू शकता 95% शेंगा भरले आहेत आणि बुडाचा जर आपण विचार केला तर साधारण 50% शेंगा हे बुडाच्या भरलेल्या आहेत। म्हणजे आणखी झाड बघू शकता हिरवगार आहे, त्याच्यामुळे हे बुडाच्या शेंगा सुद्धा एकदम डच त्या ठिकाणी भरलेल्या बघायला मिळतील। दुसरी गोष्ट म्हणजे खोडाळीचं, याच्यामध्ये खोडाळी असेल याच्यामध्ये तर ही शेंगा भरणार नाहीत, कारण की झाड अन्नद्रव्यसुद्धा घेणार नाही या याच्यातून, त्याच्यामुळे ही शेंगा भरण्यामध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकते। म्हणून सुरुवातीला आपण जे फवारण्या वगैरे सांगतो की 10व्या दिवशी क्लोरोबायरिफॉस फवारणी केली पाहिजे। त्याच्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे खोडाळीचा अटॅक राहतो सुरुवातीच्या 10 ते 15 दिवसाच्या दरम्यानमध्ये, तर आपण क्लोरोबायरिफॉसने हे सुरुवातीला कंट्रोल करावे लागते। त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे शेवटी शेंगा न भरणे बुडाच्या तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत नाही। आपण दरवर्षी क्लोरोबायरिफॉसचा जे आपला पहिला स्प्रे असतो 10व्या दिवशी ते आपण न चुकता कितीही अर्जंट काम असलं तरी आपण त्या ठिकाणी पहिला स्प्रे जे आहे हे 9 ते 10 दिवसामध्ये आपण कंपल्सरी घेतो। त्याच्यामुळे शेवटी दाणे भरताना आपल्याला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जे म्हणतो आपण हे त्या ठिकाणी आपल्याला येत नाही। म्हणून सुरुवातीची जी अवस्था राहते सोयाबीनमध्ये ते एकदम महत्त्वाचे आहेत। जसं लहान मुलाला जसं लसीकरण महत्त्वाचं आहे तसंच सोयाबीनच्या झाडासुद्धा लसीकरण म्हणता येईल त्याला। बीज प्रक्रिया केली तरीसुद्धा याच्यामध्ये आपण थायमोथॉक्झिन लावत असतो, तरीसुद्धा आपण याला 9 ते 10 दिवसामध्ये याला क्लोरोबायरिफॉसची जी फवारणी म्हणतो आपण ही कंपल्सरी आपली याच्यामध्ये असते। मित्रांनो, सोयाबीन जर अगोदरच जर पिवळं पडत असेल म्हणजे दाण्याभराच्या जर अगोदर पिवळं पडत असेल त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की अन्नद्रव्याची पुरवठा जे आहे हे सोयाबीनला व्यवस्थितरित्या होत नाही, त्याच्यामुळे जे आहे हे सोयाबीन लवकर पिवळी पडणे असा प्रकार त्या ठिकाणी होऊ शकते। तर बरेच कारणं त्याला सोयाबीन न भरण्याचे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा जे रोल आहे सर्वात महत्त्वाचा आहे, जे की आपण खास करून शेंगा पकडल्यानंतर जे फवारा आपला असते शेवटचा फवारा म्हणतो आपण तिसरी फवारणी, ती सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी ठरते। आणि सुरुवातीला जे आपण क्लोरो घेतो ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, जेवढी की शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण फवारा घेतो तेवढाच। तर कंडिशन वगैरे पाहू शकता सोयाबीनची ही कंडिशन आहे आणि 82 ते 83 दिवस होऊनसुद्धा खालचे पानं आणखी पिवळे पडले नाही। पाहू शकता तुम्ही, पाहू शकता पानं आणखी पिवळे पडले नाही। जसं मधलं नजर दाखवतो थोडंसं, पाहू शकता ही कंडिशन आहे। 4.5 फुटाच्या बेडवर 3 लाईनीचा जो प्रयोग आहे आपण केलेला आहे याच्यामध्ये। सोयाबीनमध्ये कोणत्या वेळेला कोणती फवारणी केली पाहिजे हे आपल्याला अगोदरच माहीत राहते, कारण की याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे अनुभव। दरवर्षी आपण घेत असलेला अनुभव याच्यामध्ये आपल्याला कामी पडत आहे। त्याच्यामुळे शेवटी काय होते, दाणे कशामुळे भरत नाहीत किंवा शेंगावर फळगळ म्हणतो, फळसडण म्हणतो, दाणे फोस होणे, हे सर्व प्रकार जे आहे हे स्टेप बाय स्टेपने येत असतात। म्हणून त्याचं नियोजन जे आहे हे आपण अगोदर करत असतो। त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनमध्ये कसल्याच प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामध्ये दिसत नाही। म्हणून सोयाबीन